मी कमीत कमी इकडं 35 वर्षापासून राहतोय त्रिवेणीनगरला. आणि बाबा बिल्डरला कमीत कमी 15 वर्षापासून तसंच बघतो मी. बाबा बिल्डर एक चांगले आहे आणि स्वभाव पण त्यांचा चांगला आहे. त्यानं म्हणजे बरेच काम केले, जसं रोडाचे काम, लाईटाचे काम, हे इतर काम केले. आम्हाला तर वाटतं बाबा बिल्डरच यावा. बाकी त्रिवेणीनगरची जी पाण्याची समस्या आहे ते सगळे संपूर्ण काय त्याच्यावर हो, नाही ती तर पाण्याची समस्या त्यानं आधीच हल केली ती, आणि इडून पुढं पण ते चांगलं काम करणार. ज्यावेळेस बाबा बिल्डर नगरसेवक नसताना पण त्यानं कामं केलेली आहे आधीचे, आणि आता तर ते जर निवडून आले तर इडून पुढे चांगले कामं करणार. मी साहेबाकडे किती रोजानं काम करतो. त्यांचा स्वभावही चांगला आहे आणि काही काम असलं रोडाचं त्याचं ते आपल्याला देत राहत्या आणि काम बी चांगलं करतात ते. काय तुमची अपेक्षा काय आहे निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांनाच जिथून आणायचं. काम काय त्यांचे एखादं मोठं काम सांगा ना. तर सांगू निवडून आल्यावर रोडाचे काम. रोडाचे कामं. मेरा नाम अजय गाड़े, मैं प्रभाग क्रमांक 6 से बात कर रहा हूँ। और बहुत दिनों से मैं बाबा बिल्डर को जानता हूँ और बहुत दिनों से उनकी काम भी देख रहा हूँ मैं, जो कि बहुत से पहले नगर से उन्होंने जो किया नहीं वो इन्होंने एक 2-3 साल में करके बताया। जो हमारे ड्रेनेज लाइन है यहाँ की और हम त्रिवेणी नगर की, और जो रास्ते ख़राब थे वो रास्ते इन्होंने अच्छे करवा दिए, और वॉल कंपाउंड थे, और नाले के पास हमारा थोड़ा बहुत पानी बहता था, एक फ़ोन पे वो आ जाया करते थे। और बहुत से बहुत मोहल्ले में कोई प्रॉब्लम हुआ तो एक फ़ोन पे ही वो आ जाते हैं। तो इन पे तो ये इलेक्शन पे पूरा पूरा भरोसा हमको ना बाबा बिल्डर पे, और हमारे तमाम आवाम को इन पे बहुत भरोसा है। तो इस इलेक्शन में जबकि ये नगर सेवक नहीं थे तब भी इन्होंने इतना काम किए, तो मुझे ऐसा लगता है कि इसके आगे भी यहाँ की पब्लिक ने बाबा बिल्डर को सपोर्ट करना चाहिए और इनको चुन के लाना चाहिए। और मैं तमाम पब्लिक से गुजारिश करता हूँ कि बाबा बिल्डर को चुन के लाए। आने वाली 15 तारीख को बाबा बिल्डर को चुन के लाओ, ये मैं